एरवी आपण जीपला, वडापला लटकलेले, ट्रेनच्या टपावर चढलेले, बेसच्या दरवाजांना लटकलेले प्रवासी पाहतो. तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही कदाचित, पण एका 13 वर्षाच्या चिमुरड्याने अफगाणिस्तान ते दिल्ली असा प्रवास चक्क विमानाच्या चाकातून केलाय. हे खूपच आश्चर्यकारक आहे. आणि त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे हा मुलगा सुखरूपपणे दिल्ली विमानतळावर उतरलाय. विमानाच्या चाकाजवळ बसून काबूलवरून या चिमुकल्याने दिल्ली गाठली. 13 वर्षाचा मुलगा जिवंत पाहून सर्वच जण हैराण झाले. या अफगाणी मुलाने सांगितलं की त्याने काबूल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालून प्रवेश केला. त्यानंतर विमान सुटण्याच्या वेळेत व्हीलमध्ये तो लपला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याच्यावर कोणताही गुन्हा मात्र दाखल करण्यात आला नाही. या 13 वर्षाच्या मुलाला गुपचूप इराणला जायचं होतं, पण तो चुकून भारतात जाणाऱ्या विमानात लपला. पण या घटनेनंतर आता काबूल एअरपोर्ट संदर्भात, त्या सुरक्षेसंदर्भात आता नवे प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाले. KAM एअर फ्लाईट क्रमांक RQ4401 याने हा चिमुकल्याने प्रवास केला. काबूल ते दिल्ली या प्रवासाला तब्बल 94 मिनिटं लागली. अफगाणी मुलगा हा विमानाच्या मागील चाकात लपला होता. आश्चर्यकारक बाब आहे, यावरती कोणाचा विश्वास सुद्धा बसत नाही. विमान भारतीय वेळेनुसार काबूलहून सकाळी 8:46 काबूलवरून रवाना झालं. सकाळी 10:20 दिल्लीच्या टर्मिनल 3 वरती हे विमान पोहोचलं. तर तज्ज्ञांचं असं मत आहे, तज्ज्ञांनी यावरती मत व्यक्त केलं आहे, व्हीलमध्ये प्रवास करणं हे जवळपास अशक्य असतं. कारण विमान हवेत उडाल्यानंतर ऑक्सिजनची लेवल ही खूपच कमी होते आणि वरती थंडीसुद्धा भरपूर असते. याशिवाय चाकाजवळ मृत्यूसुद्धा ओढू शकतो. पण या निमित्ताने आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधलं गेले, ते म्हणजे भारतीय एअरपोर्टवरचं अशा प्रकारचं हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधी सुद्धा असा एकदा प्रकार घडलाय. तर ती तारीख आहे 14 ऑक्टोबर 1996. या दिवशी 2 भावांनी असाच एक प्रवास केला होता. पंजाबचे रहिवासी, त्यांनी विना विसा, विना पासपोर्ट, विना तिकीट म्हणावं लागेल, प्रदीप आणि विजय सैनी या भावांनी राजधानी दिल्ली ते लंडन असाच प्रवास केलाय. एवढी माहिती अशी मिळत आहे की त्या ठिकाणी -60 डिग्री इतकं तापमान होतं आणि सोबतच विमानाचा खूप मोठा आणि कर्कश असा त्रासदायक आवाज होता. त्यावेळी त्या दोघा भावांना खूप त्रास झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 747 या विमानाने त्यांनी प्रवास केलाय. लंडनला पोहोचताच प्रदीप वाचला, पण विजयचा मात्र यामध्ये मृत्यू झालाय. मात्र मुद्दा पुन्हा एकदा हा उपस्थित होतो, हे सगळं या मुलाचं प्रकरण जरी बाहेर आलं असलं तरी एक प्रश्न मात्र पडतो की लोक अफगाण सोडून पळ नेमका का काढतायत, तेही अशा पद्धतीने. ही गोष्ट मात्र विचार करणार आहे. यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा.